सर्व मंगळाचं आदिकारण असणारा विद्याधीश असा जो गणराय, त्याचं आज घरोघरी आगमन होत आहे. विद्येचा जो अधिष्ठाता आहे, जो बुद्धिदाता आहे, किंबहुना बुद्धीवर संस्कार करणारं जे दैवत आहे, याचा महिमा अनादिकाळापासून प्रत्येक परंपरेमध्ये, प्रत्येक प्रांतात आपापल्या परीने गरजत गाजत आलेला आहे. भागवत संप्रदायही त्याला अपवाद नाही. आणि म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातली ही जी तिन्ही संत अध्यासनं आहेत, यांच्या किंवा ह्या व्यासपीठावरनं हा जो प्रासंगिक विचारविनिमयाचा आपण या ठिकाणी उपक्रम चालवलेला आहे, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गणेश या दैवताचं गुणवर्णन वेगवेगळ्या संतांनी कसं केलेलं आहे, त्याची एक झलक आपण फक्त बघणार. जवळपास प्रत्येक ठिकाणी, म्हणजे अगदी नामदेवरायांच्या अभंगामध्ये सुद्धा नामदेवरायांनी एके ठिकाणी अगदी शारदेपासून गणरायापर्यंत, मी आता कीर्तन करण्यासाठी सिद्ध होतो आहे, आपण माझ्यावरती कृपा असू द्यावी, माझ्या बुद्धीला आपण चालना द्यावी, माझ्याकडनं उत्तम मंगल अशा प्रकारची वाणी बदलून घ्यावी, अशा प्रकारचा किंवा असा भाव व्यक्त करणारा अभंग नामदेवरायांकडे सुद्धा आहे. पण विशेषत्वाने ज्ञानदेव, पैठणवासी नाथराय आणि तुकोबाराय या तिघांनी जे गणेश दर्शन मांडलेलं आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणून त्याचे काही कवडसे किंवा थोडा परिचय आपण आजच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने करून घेणार. तसं बघितलं तर ज्ञानदेवांचं जे गणेश वंदन आहे ते सर्व विख्यात आहे. जवळपास तसंच गणेश वंदन आपल्याला नाथांनी त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं. वारकरी संप्रदायामध्ये गणेश ही जी देवता आहे, हिचं स्थानांकन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि इथे गंमत आहे खरी. ती गंमत अशी आहे की संप्रदायाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग परमात्मा हा देवांचाही देव आहे, अशी धारणा आहे सांप्रदायिकांची. तुकोबा जसं म्हणतात की जे या देवांचे दैवत उभे आहे या रंगात, गोपाळांसहित क्रीडा करी कान्होबा, किंवा देखिल्या देखिला देवांचाही देव, पितला संदेहो निमाले दुजेपण असं ज्ञानदेव म्हणतात. त्यामुळे हा सर्व देवांचा अधिपती आहे श्री विठ्ठल, अशी वारकरी आमची धारणा असल्यामुळे त्या सापेक्ष गणपती बाप्पा कुठे आहेत, ही म्हणजे वारकरी संप्रदायातली जी दैवत व्यवस्था आहे ती वैशिष्ट्यपूर्ण ह्या करता आहे की आमची पारंपरिक धारणा अशी आहे की श्री गणेश हे बुद्धिदात दैवत आहे, तो बुद्धीचा दाता आहे. तुकोबांचा अभंग एके ठिकाणी असा आहे, महाराज म्हणतात बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जी काही बुद्धी आहे तिचा जनक कोण आहे, तर तो आमचा रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंग आहे. मग एकदा बुद्धीचा जनक पांडुरंग म्हटल्यानंतर मग गणपती बाप्पांची व्यवस्था कशी लावायची, तर ह्या संपूर्ण परंपरेमध्ये जे सूत्र आहे ते सूत्र असं आहे की आमच्या धारणेप्रमाणे श्री पंढरीश हा बुद्धीचा दाता आहे आणि निसर्गतः दैवदत्त अशी जी बुद्धी प्राप्त झालेली आहे ती सक्षम करणारा, तिच्यावर संस्कार घडवणारा, तिला प्रासादिकता प्रदान करणारा श्री गणेश आहे. म्हणजे इथे दैवत मंडळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे थोडा अलीकडचा शब्द वापरायचा तर ही डिव्हिजन ऑफ लेबर किंवा श्रम विभागणी की बुद्धी दाता आमचा श्री विठ्ठल आहे. त्याने जी बुद्धी दिलेली आहे ती ओळंब्यात चालावी, शुद्ध व्हावी, चांगली व्हावी, विमल असावी,
म्हणून ज्याची कृपा आवश्यक आहे ते दैवत म्हणजे श्री गणेश. आणि हा धागा आपल्याला ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत सर्वत्र दिसतो. ज्ञानदेवांनी जे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जे गणेश वंदन मानलेलं आहे ते आपण ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्याकडे खरं म्हटलं तर फार बारकाईने आपल्याला बघायला पाहिजे. कारण तिथे ज्ञानदेवांनी जो उभा केलेला गणेश आहे आपल्या डोळ्यापुढे तो शब्द गणेश आहे. तो केवळ 21 मोदकांच्या फराळावरती संतुष्ट होणारा गणेश नाही. तुकोबांनी त्याचं वर्णन एके ठिकाणी एका वेगळ्या संदर्भामध्ये गणोबा विक्राळ, कारण त्याचं मोठं पोट, लंबोदर, हातीचं मस्तक, सोंड, मोठे कान सुपासारखे, तुकोबांनी त्याचं वर्णन गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ असं केलेलं आहे. ज्ञानदेवांना अभिप्रेत जो आहे, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जो गणेश ज्ञानदेवांनी वंदिलेला आहे तो गणेश मात्र शब्द गणेश आहे. आणि तिथे त्या गणेशाची जी सगळी अंगलक्षणं ज्ञानदेवांनी मांडलेली आहे ती सगळी विवेकी ज्ञानी अधिष्ठानाची ती लक्षणं आहे. म्हणजे श्री गणेश हे ज्ञानाचं, विद्येचं, आत्मविद्येचं, विवेकाचं अत्यंत प्रगल्भ असं अधिष्ठान आहे. ज्ञानदेवांना किंबहुना या संपूर्ण आमच्या परंपरेला अभिप्रेत असलेला जो गणेश आहे तो मूर्तिवंत विवेकाचं अधिष्ठान आहे. ती मूर्तिवंत विद्या आहे. ज्ञानदेवाचा शब्द वापरायचा तर ती आत्मविद्या आहे. कारण आत्मरूपा असा ज्ञानदेवांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. जय जय स्वसंवेद या आत्मरूपा. गंमत अशी आहे की ज्ञानदेवांनी पहिल्याच ओवीमध्ये जे गणेशाला वंदन केलेलं आहे त्यातली जी 2 विशेषणं आहेत त्या विशेषणांचा संदर्भ आपल्याला ज्ञानदेवांच्या पारंपरिक तत्त्वज्ञानाशी जोडावा लागतो. जी ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे की तिथे थेट त्या शब्द गणेशाला वंदन आहे की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथे आद्य म्हणजे आदिकारण असणारा, नमो जी, जी हे आदरार्थी बहुवचन आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की आपण जे आहात देवा गणेशा, हा जो आत्मरूप गणेश आहे हा कसा आहे, हा एकाच वेळी वेद प्रतिपाद्य आहे आणि त्याच वेळी तो स्वसंवेद्यही आहे. म्हणजे वरकरणी ह्याच्यामध्ये कदाचित आपला विरोधाभास भासेल. कारण वेद म्हणजे आपण वेदांचं बाकी पौराणिक जे महत्त्व आहे ते घटकावर बाजूला ठेवू. वेद म्हणजे ज्ञानराशी आणि जे ज्ञान शब्दरूपाने व्यक्त झालेलं आहे असं ज्ञान, त्याचा उद्गाता कोण आहे हा नंतरचा भाग आहे. पण मुळात वेद ही ज्ञानराशी आहे. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून ज्याचं रूप वर्णन किंवा गुणवर्णन प्रतिपादन करता येतं असं हे अधिष्ठान आहे. म्हणजे ते इंद्रिय गम्य आहे, इंद्रिय गोचर आहे, बुद्धीच्या कक्षेमध्ये येणार आहे. त्याचवेळी ते तत्त्व ज्ञानदेव पुढचं विशेषण जे वापरतात ते स्वसंवेद्य आहे. म्हणजे केवळ स्वतःला स्वतःच्या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवाय जे स्वतःलाच केवळ आपल्या ठिकाणी जाणून घेता येतं, जे केवळ आत्मप्रचितीला येतं असं ते तत्त्व आहे. म्हणजे एकाच वेळी ते तत्त्व वेदप्रतिपाद्य म्हणजे शब्दांनी वर्णन करता येण्याजोगं आहे आणि त्याच वेळी त्या तत्त्वाचं दुसरं रूप हे शब्दामध्ये व्यक्त न करता येणारं केवळ अनुभवगम्य असं आहे. ही एकाच गणेश तत्वाची 2 रूप आहेत. हे असं का आहे तत्त्व? कारण ज्ञानदेवांची जी परंपरा आहे शांभवाद्वयाची त्याच्याशी याचा आपल्याला संबंध जोडावा लागतो. म्हणजे ज्या भूमिकेतनं ज्ञानदेव गणेशाकडे बघतात ते आणखी स्पष्ट होतं. आता एक लक्षात घ्या, ज्ञानदेवांनी इथे किती मजा केली बघा. गणेश हे शैव मंडलात दैवत आहे. भगवान शंकर आणि आदिशक्तीचा तो मुलगा आहे. म्हणजे हा शिवनंदन आहे. म्हणजे हा भगवान शिवाचा आत्मज आहे, त्याच्यापासून निर्माण झालेला आहे. त्यामुळे शिवाचे जे गुण आहेत किंवा शिवतत्वाची जी सगळी गुणवैशिष्ट्ये आहेत ती सगळी त्यांच्या आत्मजामध्ये येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. ज्ञानदेवांना ज्ञानदेवची परंपरा ज्ञानेश्वरीच्या शेवटी सांगतात की मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. हे जे अद्वय तत्वज्ञान आहे, जे ज्ञानदेवांच्या परंपरेचा जो आदिस्रोत आहे, मूलस्रोत आहे,
या तत्त्वज्ञानाप्रमाणे या विश्वाचं अधिकरण असणारं जे तत्व आहे त्याला ज्ञानदेव म्हणतात. आमच्या परंपरेमध्ये त्याला आम्ही शिव म्हणतो. त्या शिवाचाच आत्मज गणेश असल्यामुळे ज्ञानदेवानी ओम नमोजी आद्या हा जो त्याला जे उद्बोधन वापरलेलं आहे त्याचा संबंध इथे आहे. ज्ञानदेव म्हणतात आमच्या परंपरेमध्ये विश्वाचं अधिकरण असणारं जे आदितत्व आहे त्याचं नाव शिव आहे. आणि तो शिव कसा आहे? तो शिव एकाच वेळी विश्वात्मकपणे आणि विश्वोत्तीर्णपणे. ते शिवतत्व जेव्हा जगरूपाने नटतं, जगरूपाने विलासतं, जगरूपाने विकसित पावतं, इंद्रिय गोचर बनतं, तेव्हा त्याच्या त्या प्रगट रूपाला विश्वात्मक असं नाव आहे. ते प्रगट आहे, इंद्रिय गम्य आहे, इंद्रिय गोचर आहे, म्हणून ते शब्द आणि वाणीच्या कक्षेमध्ये येतं. बुद्धीने त्याचं रूप अवगाहन करता येतं आणि शब्दाने त्याचं रूप वर्णन करता येतं, म्हणून तो वेद प्रतिपाद्य आहे. पण तेच तत्व ज्यावेळी त्याच्या इच्छेने हा विश्वाकार, ज्ञानदेवांनी 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीला जो शब्द वापरलेला आहे, मावळवीत विश्वाभासू नवन उदयला चंडांशू, त्याला ज्यावेळी त्याच्या या विश्वात्मक रूपाचा कंटाळा येतो एका अर्थाने, तेव्हा तो ते संपूर्ण आतमध्ये पुन्हा जसं कासव साही पाय आपले कवचाखाली घेतं तसं तो शिव त्याचं विश्वात्मक रूप आवरून घेतो आणि केवळ स्पंद रूपाने अव्यक्त अशा स्वरूपामध्ये विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये तो निश्चल राहतो. ते त्या शिवतत्वाचं स्वरूप आहे. ते सूक्ष्म आहे, अव्यक्त आहे, अप्रगट आहे, म्हणून ते इंद्रिय गोचर नाही, ते शब्दामध्ये मांडता येत नाही, बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही. ते केवळ मन, बुद्धी, जाणीवा यांचे पदर सगळे ओलांडून केवळ अनुभवगम्य आणि आपण ह्या तत्वाचा अनुभव घेतो ह्या जाणीवेचं सुद्धा विसर्जन करून आपल्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला लागतं. किंबहुना तसंच ते अनुभूतीमध्ये येऊ शकतं. ते या अर्थाने आत्मप्रचितीला आत्मगम्य बनतं, म्हणून तो स्वसंवेद्यपणे ज्या रूपामध्ये ज्ञानदेव गणेशाला वंदन करतात, हा जो आत्मरूप गणेश आहे हा कसा आहे? हा ज्या भगवान शंकरांचा आत्मज आहे ते भगवान शंकर जसे विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण ही त्यांच्या अस्तित्वाची जशी दोन परिमाणं आहेत, देवा गणेशा तुम्ही तसेच आहात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असं विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण अशा दोनही रूपांमध्ये विराजमान असणारे आपण जे आहात, तुमचा मी जय जयकार करतो. एका अर्थाने तुमचं मी गुणगायन या ठिकाणी मांडलेलं आहे. ज्ञानदेवांची गणेशाकडे बघण्याची भूमिका ही आहे. आणि असं ते शिवतत्व हे कसं आहे? शिवतत्व हे पूर्णपणे ज्ञानमय, ज्ञानयुक्त आहे. आम्ही जेव्हा म्हणतो सत्यम शिवम सुंदरम असं जेव्हा आम्ही म्हणतो, ते शिवतत्व मंगल आहे, पवित्र आहे, सत्य आहे, ते ज्ञानवान आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी पुढे गणपती बाप्पांचं जे वर्णन मांडलेलं आहे ते सगळं त्या ज्ञानी पुरुषाचं, मूर्तिवंत विवेकाचं रूपक आहे. म्हणून ज्ञानदेवांच्या पुढच्या दोन ओव्या फक्त आपण बघणार आहोत, कारण ते बाकीचं गणेश वर्णन खूप मोठं आहे. ज्ञानी पुरुष कसा असतो, ज्ञानी पुरुषाचं अधिष्ठान कसं असतं, त्याच्या ठिकाणी कोणती गुणसंपदा वसते की जिचं दर्शन आपल्याला गणेशामध्ये घडतं. ज्ञानदेवांच्या दोन ओव्या या संदर्भामध्ये बघण्यासाठी आहेत. ज्ञानदेव असं म्हणतात की देवा गणेशा तुमची जी सोंड आहे ती फार रम्य आहे. रम्य अशा अर्थाने आहे, ज्ञानदेवांचे शब्द असे आहेत, देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. काय ज्ञानदेवांनी सुंदर उपमा दिली. ज्ञानदेव असं म्हणतात, तेथ विवेकवंतू सुविमळू, देवा तुमचा तोची शुंडादंडू सरळू, हत्तीची जी सोंड असते त्या सोंडेचं वैशिष्ट्य असं आहे की ती सोंड एकाच वेळी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही अवस्थांच्या पदार्थांचा तितक्याच सक्षमपणे वेध घेऊ शकते. म्हणजे प्रचंड मोठ्या झाडाची एखादी बलवान फांदी सोंड जशी मोडून काढते, तसं जमिनीवर पडलेली सुईसुद्धा ती सोंड तितक्यात हळूवारपणे टिपते. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणची जी विवेक शक्ती आहे, त्याची जी बुद्धी आहे,
ती एकाच वेळी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही परिमाणांमध्ये तितक्याच सहजतेने विहार करते, हे लक्षण किंवा हे द्योतन ज्ञानदेव म्हणतात देवा तुमच्या रूपाबद्ध घडतं. देखा विवेकवंतू सुविमलू, हत्तीची जी सोंड आहे, इथे विवेक हा निरक्षीर विवेक म्हणजे इष्ट काय अनिष्ट काय, सत्य काय असत्य काय, स्वीकारार्ह काय आहे त्याज्य काय आहे, जीवनामध्ये नित्य काय अनित्य काय आहे, ह्याचा सतत जो आपल्याला तारतम्याने विचार करायला लागतो त्याचं ते द्योतन आहे. हीच भावना तुकोबा म्हणतात बरं का. तुकोबा जेव्हा म्हणतात सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे, तिथे संबंध हा विवेकवंतू सुविमलू तोची शुंडादंडू सरळू, तेच तुकोबाला अभिप्रेत आहे. जो विवेकी आहे तो लोकव्यवहारामध्ये वावरत असताना तारतम्याने जगत असतो आणि ते तारतम्याला त्या अधिष्ठान कशाचं आहे तर विवेकाचं आहे. आणि तो विवेक हा नेहमी योग्य त्याच गोष्टीने योग्य त्याच मार्गाने इष्ट त्याच मार्गाने वाटचाल करत असल्यामुळे तो विमल म्हणजे शुद्ध आहे. देखा विवेकवंतू सुविमलू, विमल म्हणजे शुद्ध. विवेकी ज्या बुद्धीला विवेकाचं अस्तर लाभलेलं आहे ती बुद्धी कायम सरळच चालते. गणपती बाप्पांची सरळ असणारी तोंड जी आहे, सोंड जी आहे, ती सोंड त्या विवेकाचं सूचन घडवते. पर्यायाने गणेश हे मूर्तिमंत विवेकाचं दर्शन आहे. असा जो ज्ञानी आहे त्याचा भोवतालच्या जगव्यवहाराशी संबंध कसा असतो, त्याचा संवाद कसा होतो लोकमानसाशी, ज्ञानदेव ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात. संवादू तोची दशनू समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. अत्यंत गोड आणि विलक्षण अन्वर्थक ज्ञानदेवानी शब्दयोजना केलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात देवा गणेशा तुम्ही कसे आहात, तुमचा जो दात आहे तो एकदंत आहे, पण जो दात सरळ आहे तो कसा आहे, संवादू तोची दशनू, दशन म्हणजे दात, तुमचा शुभ्र सरळ असणारा जो दात आहे जो सोंडेतनं एकीकडनं डोकावतो आहे तो कसा आहे, तो कशाचं सूचन घडवतो, तो संवादाचं सूचन घडवतो. संवादू तोची दशनू, जो विवेकी आहे त्याचा भवतालातल्या जनमानसाबरोबर किंवा परिसराबरोबरचा जो संवाद आहे तो संवाद कसा आहे, समता शुभ्रवर्णू, त्या संवादाला समतेचं अधिष्ठान आहे. शुभ्र म्हणजे तो तेजस्वी आहे, लखलखीत आहे, पांढरा आहे. का, कारण धवलता हा पावित्र्याचा गुण आहे. विवेकी माणसाचा जनमानसाबरोबर जो संवाद चालतो तो विवेकाच्या अस्तराने मंडित आणि समतेच्या अधिष्ठानावरती चालतो. समता शुभ्रवर्णू, संवाद ज्ञानदेवांचं या ठिकाणी आपण बघा बुद्धिचातुर्य किती पराकुटीचं आहे बघा. संवाद केव्हा प्रस्थापित होतो, जेव्हा संवादामध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या व्यक्तिगत सगळे घटक जेव्हा समान पातळीवरती येतात ना तेव्हा संवाद घडतो. एक कनिष्ठ आणि दुसरा ज्येष्ठ असेल तर उपदेश होतो, संवाद होत नाही. संवाद केव्हा होतो, जेव्हा संवादामध्ये प्रत्येक घटक किंवा प्रत्येक सहभागी हे जेव्हा समान पातळीवरती एकत्र येतात तेव्हा समता येते. आणि त्या समतेच्या अधिष्ठानावरती जी विवेकयुक्त देवाणघेवाण होते त्याला संवाद म्हणतात. ज्ञानदेव म्हणतात देवा अशा संवादाचं तुम्ही मूर्तिमंत रूप आहात. आणि तुमची बुद्धी कशी आहे, देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. देवा गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत. ज्ञानदेव असं म्हणतात लहान नेत्र हे बुद्धीचं लक्षण आहे. पण ती बुद्धी कशी आहे, आधीचं जे ज्ञानदेवांनी विशेषण जोडलेलं आहे उन्मेष सूक्ष्मे क्षणू, अक्ष म्हणजे डोळा. देवा तुमचे जे नेत्र आहेत ते कशाचं सूचन घडवतात, उन्मेष म्हणजे बुद्धी. ह्या लोकव्यवहारामध्ये वावरत असताना तुमची बुद्धी अनंत पातळ्यांवरती सूक्ष्मपणे विहरत असते. धर्म काय अधर्म काय, यथार्थ काय अयथार्थ काय, साधक काय आणि बाधक काय, हे अखंडपणे अतिशय संवेदनशीलतेने प्रत्येक व्यवहाराच्या पदर उपपदरामध्ये प्रवेश करून तिचं अंतरंग धुंडाळून मग विवेकाने
त्याचा स्वीकार करायचा का नाही हे बघणारी तुमची दृष्टी आहे. किंबहुना अशी दृष्टी हे तुमच्या लहान नेत्राचं सूचन आहे. म्हणजे गणपती बाप्पांचे जे लहान नेत्र आहेत ते कशाचं लक्षण आहे? ते ही जी बुद्धीची क्षमता आहे, उन्मेष म्हणजे बुद्धी, सूक्ष्मेक्षण, सूक्ष्म पद्धतीने सर्व पातळ्यांवरती विहार करून ग्राह्याग्राह्य सतत ठरवत राहणं, त्याचा निर्णय घेणं, याचं द्योतन गणपती बाप्पांची मूर्ती घडवते, त्यांचं दर्शन घडवते. पर्यायाने ज्ञानदेवांना जे गणेश दर्शन अभिप्रेत आहे ते अशा तो गणाधिपती म्हणजे गण म्हणजे समूह, इथे समूहाचं द्योतन आहे. हा समाजप्रिय हे गणांचं समूहांचं दैवत आहे. समूहाला समूहाच्या बुद्धीवर समतेचे, तारतम्याचे, विवेकाचे, संवादाचे, सूक्ष्म बुद्धीने अवगाहन करण्याचे संस्कार घडवणारी आदिदेवता म्हणून ज्ञानदेव गणेशाकडे. गमत अशी आहे, ज्ञानदेवांच्या नंतर जवळपास 200-100 वर्षांनी ज्या नाथांचा आपल्याला या परंपरेमध्ये आढळ होतो ते नाथ बरोबर ह्याच दृष्टीने गणरायाकडे बघतात. किंबहुना ही जी नाथ संप्रदायाची जी धारणा आहे की एकच तत्व अनेक रूपांनी विलसलं, ह्या विश्वाचं अधिकरण असताना ते शिवतत्व ज्ञानदेव म्हणतात. आणि जे मग ज्ञानदेव त्यांच्या आमच्या भूपालीमध्ये जेव्हा म्हणतात की अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्यात असे बाप रखमा देवी गुरुखुण मानली कैसे, की जे बघावं ते त्या शिवतत्वाचंच दर्शन आहे. एकातच अनेक निर्माण झालेले आहे. किंबहुना अनेकत्व म्हणजे एकत्वाचा विस्तार आहे. हे आदितत्व जे शिवतत्वाचं प्रधान लक्षण आहे तेच त्याच्या आत्मजामध्ये म्हणजे गणेशामध्ये उतरलेलं आहे. आणि म्हणून नाथ जेव्हा गणपती बाप्पांकडे बघतात आणि एकनाथी भागवतामध्ये नाथांनी जे गणेश वर्णन केलेलं आहे तिथे नाथांना अभिप्रेत असणारं जे गणेश रूप आहे ते फार मोहक आहे. त्या नाथांचे शब्द असे आहेत की मी तुम्हाला देवा आता नमन करतो. नाथांची ओबी अशी आहे की नमन तुझं एकरंता किंवा नमन श्री एकरंता, एकपणे तुझी आता एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे. ते शिवतत्व जेव्हा विश्वात्मक होतं तेव्हा अनेक रूपांनी नटतं. ते जेव्हा तो बाकीचा सगळा पसारा आवरून घेऊन विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये राहतं तेव्हा ते फक्त केवल आणि एकटंच असतं. तो एक असला काय किंवा बहुरूपाने नटला काय, त्याच्या एकत्वाला त्याच्या एकलत्वाला कुठेही भंग पावत नाही. नाथ त्या भूमिकेतनं गणरायाकडे बघतात की नमन श्री एकदंता एकपणे तुझी आता एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे. हे ह्या विश्वाचं जे स्वरूप आहे की एकानं सगळं निर्माण झालेलं आहे. ज्ञानदेवांचा जो अभंग आहे आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे 1 2 3 4 5 6 इतुके विचारुनी मग परमानंदी राहा. की एकाच तत्वातनं पुढे 2 त्यातनं 3 व 4 असा हा गुणाकार होऊन तुकोबाबरोबर हेच बोलतात बरं का. महाराजांचा फार गोड अभंग आहे. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर तो डोळे कान त्याचे ठाई मन पायी लागुरे. गुणा आला विटेवरी, एकाच तत्वाचा गुणाकार होऊन विश्व निर्माण झालेलं आहे. पण ते एकत्व अबाधित आहे. कारण एकानेच अनंत वेळा गुणलं तरी गुणाकार एकच होतो. हे साधं गणिताचं तत्व नाथांनी इथे मांडलेलं आहे. एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे. हे गणेश दर्शन नाथांना अभिप्रेत आहे. मग हे गणपती बाप्पाचं जे मोठं पोट आहे त्याचा अतिशय रम्य नाथांनी उलगडा केलेला आहे. नाथा असं म्हणतात तुझं माझी वासू चराचरा म्हणूनी तुझं म्हणती लंबोदरा. तुझं माझी वासू चराचरा म्हणून बोली जे लंबोदरा. तुझं जे मोठं पोट आहे का, कारण सगळं विश्व सगळी सृष्टी सगळं अस्तित्व तुझ्या पोटामध्ये सामावलेलं आहे. पर्यायाने तूच सृजन पण करतोस आणि संहार पण तूच करतोस. संहार याचा अर्थ नाश नाही, संहार याचा अर्थ बाहेरून आत गोळा करणं आणि सृजन म्हणजे आतून बाहेर टाकणं. ह्या विश्वाच्या अधिकारणाकडे म्हणजे गणेश तत्व कोण आहे किंवा गणेश कोण आहे. गणेश हा ह्या विश्वाचं अधिकरण आहे. सृजनही त्याच्याच ठिकाणी आहे, संहारही त्याच्याच ठिकाणी आहे. आणि तो त्याचं जगद्रूप जेव्हा
आवरून घेतो तेव्हा ते जग कुठे होतं जातं, ते नाश पावलेलं नसतं, ते त्याने त्याच्या पोटामध्ये साठवून ठेवलेलं असतं. तुझं माझी वासू, वास म्हणजे वास म्हणजे निवास, चराचरा म्हणोनी बोलिजे लंबोदरा, या लागी सकळांचा सोयरा साचोका राहतो. नाथ गणेशाकडे जे बघतात ते या भूमिकेत बघतात. म्हणून नाथांची गणेशाकडे बघण्याची दृष्टी आणि ज्ञानदेवांची गणेशाकडे बघण्याची दृष्टी याच्यात एक आंतरिक दुवा आहे. आणि हे जे गणेशाचं रूप आहे असं हे जाणून घेण्याची क्षमता माझ्या बुद्धीमध्ये येवो अशी प्रार्थना तुकोबाराय करतात. म्हणजे तुकोबांच्या गाथेचं हे वैशिष्ट्य आहे की तुकोबांच्या गाथेमध्ये नाथ हा जो अभंग प्रकार आहे त्याची, आता आपला तो आज विषय पण नाही आहे, पण नाथ हे जे 59 अभंगांचा हा जो तुकोबांचा एक समूह आहे अभंगांचा, त्याची रचना ही खरोखर एखाद्या प्रबंध ग्रंथासारखी आहे. कारण आपल्याकडे जी ग्रंथरचनेची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये कोणताही महत्त्वाचा प्रबंध मांडताना सुरुवातीला गणेशाचं वंदन असतं, कारण जी बुद्धिदाता आहे तो. तसं हे जे तुकोबांचे अभंग आहेत नाटाचे, याच्यामध्ये पहिले 2 अभंग जे आहेत ते गणेशाचं वर्णन करणारे आहेत. आणि त्यातला पहिला अभंग जो आहे त्या पहिल्या अभंगातलं पहिलं चरण जे आहे ते विलक्षण अर्थवाही आहे. तुकोबा गणपती बाप्पांना असं म्हणतात, प्रथम नमन तुझं एकदंता, रंगी रसाळ ओढवी कथा. तुकोबांनी ज्या गणेशाचा वंदन केलेला आहे तो एकदंत आहे. तुकोबा त्याच्याकडे प्रार्थना करताय. प्रार्थना काय आहे? रंगी रसाळ ओढवी कथा, मती प्रबळ करी मती सौरस करी प्रबळता, जेणे फिते आता अंधकार. अतिशय मार्मिक मागणं तुकोबा म्हणतात गणेशाकडे. रंगी रसाळ ओढवी कथा, मती सौरस करी प्रबळता, मती म्हणजे बुद्धी, जेणे फिते आता अंधकार. माझ्या बुद्धीच्या म्हणजे माझ्या बुद्धीला वेढून असलेला अज्ञानाचा जो अंधकार आहे हा पहिल्यांदा दूर हो हे मागणं आहे. त्या अंधकाराच्या कचाट्यातून सुटलेली जी माझी बुद्धी आहे ती तुझं विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण आदिरूप जे आहे ते नीट जाणून घेऊन त्या आदिरूपाचं कथात्मक गुणवर्णन करण्यासाठी माझ्या बुद्धीला काय कर. तुकोबांनी जे शब्द वापरलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. रंगी रसाळ ओढवी कथा. ओढवणे हा जुन्या मराठीतला शब्द आहे. ओढवणे म्हणजे प्राप्त होणे किंवा प्राप्त करवून घेणे. काय म्हणतात तुकोबा म्हणलं, जेणे हा फिटे आता अंधकार, की पहिल्यांदा माझ्या बुद्धीला वेढून असणारा अज्ञानाचा अंधकार दूर कर. अशी जी प्रकाशामध्ये नाहून निघालेली बुद्धी आहे हिला तुझी कथा करण्याची पहिल्यांदी स्फूर्ती दे. मग ती कथा नीरस होता कामा नये, ती रसाळ असली पाहिजे. तिच्यामध्ये भक्तिरंग हा निर्माण झाला पाहिजे. म्हणून रंगी रसाळ कथा माझ्याकडनं माझ्या मुखातनं म्हणजे पर्यायाने अज्ञानाच्या अंधकारातनं मुक्त झालेल्या शुद्ध बुद्धीने जे तुझं गुणवर्णन कथेच्या माध्यमातून माझ्याकडून अभिव्यक्त होईल ते भक्तिरंगामध्ये रंगलेलं असावं, त्याचवेळी ते रसाळ असावं. ती गुण रसवत्ता तो रंग माझ्या कथेला पर्यायाने माझ्या बुद्धीला पर्यायाने माझ्या वाणीला प्राप्त होवो. रंगी रसाळ ओढवी कथा. ओढवणे म्हणजे प्राप्त होणे. पण त्याचवेळी केवळ रसाळ म्हणजे केवळ रसभावनेमध्ये वाहून जाणारी अशी पण माझी बुद्धी असता कामा नये. तिला आवश्यक तेवढा कणखरपणा आपण प्रसंगी यायला पाहिजे. म्हणून मती सौरस करी प्रबळता. प्रबळ म्हणजे बलवान, जी खंबीर आहे. खंबीर का आहे? कारण एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करताना मध्ये प्रलोभनं जर अनेक आली तर त्या प्रलोभनांना भिवून आपल्या ध्येयापासून च्युत होणारी ढळणारी अशी लेचीपुची माझी बुद्धी असता कामा नये. हे तुकोबांच्या नाटामध्ये आलं आहे बरं का. महाराजांचा एक फार गोड अभंग आहे. त्याच्यामध्ये महाराज असं म्हणतात, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट दैल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज न कळे. महाराज म्हणतात, माझी बुद्धी देवा तुझ्या शोधाकरता मी बाहेर पडल्यानंतर तू प्राप्त होईपर्यंत त्याच मार्गावरनं
ती चालत राहिली पाहिजे. बाकीच्या कुठल्याही प्रलोभनांना भुलण्याची शबलता तिच्या ठिकाणी असता कामा नये, म्हणून ती प्रबळ पाहिजे. तुकोबाराय गणरायाला वंदन करताना म्हणतात, देवा माझ्या बुद्धीला कणखरपणा दे. मती म्हणजे बुद्धी, कर कशी कर, प्रबळ कर. आणि त्याच वेळी ती कशी असावी, सौरस हा अत्यंत अर्थवाही शब्द आहे. याला अनेक छटा आहेत अर्थांच्या. सौरसचा एक अर्थ आहे आसक्त, म्हणजे माझी बुद्धी जी अंधकारातून सुटलेली आहे अज्ञानाच्या, ती गणराया प्रथम तुझ्या रूपाशी आसक्त कर, म्हणजे ती तुझ्या रूपाशी स्थिर होऊ दे. ती स्थिर झाली की तुझ्या प्रसादामुळे तिला गोडी प्राप्त होईल. सौरसचा एक अर्थ आहे गोडी. तुझ्या प्रसादामुळे माझ्या बुद्धीला आणि माझ्या बुद्धीतनं श्रवणाऱ्या तुझ्या कथेला माधुर्य प्राप्त होईल. सौरसचा एक अर्थ आहे माधुर्य. त्याच वेळी तुझ्या कृपेमुळे माझी खंबीर कणखर झालेली बुद्धी तुझं विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण अशा दोनही रूपांचा धांडोळा घेण्यासाठी ती योग्य बनेल, समर्थ बनेल, किंवा योग्य आणि समर्थ बनव. सौरसचे योग्यता आणि सामर्थ्य हेही दोन अर्थ. कुठल्या दृष्टीने तुकोबा गणेश दैवताकडे बघतायत बघा. म्हणजे मूळ गणेशाचं रूप जे आदिकारण आहे विश्वाचं, ते एकाच वेळी विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण, एकाच वेळी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही अवस्थांमध्ये नांदताय. त्याचं वर्णन ज्ञानदेव आणि नाथराय करतात. आणि असं त्या आदिगणेशाचं जे रूप आहे, त्या रूपाचा समग्रतेने धांडोळा घेऊन त्याचा रसाळ असा महिमा गाण्यासाठी माझी बुद्धी तू सक्षम कर, हे मागणं तुकोबाराय म्हणतात. हा जो संगम आहे किंवा ही जी व्यवस्था आहे वारकरी संप्रदायामधल्या गणेश तत्वाची, ही फार विलोभनीय आहे. की बुद्धीचा अजंता पांडुरंग आहे, आणि ती बुद्धी प्रबळ, सामर्थ्यवान, माधुर्ययुक्त, शुद्ध, विमल, विवेकाचं अधिष्ठान असणारी अशी बनवण्यासाठी गणेशाची प्रार्थना आहे. हे जे गणेश दर्शन संतांनी मांडलेलं आहे, या संतांच्या नजरेतनं गणेशाकडे बघणं हा माझ्या दृष्टीने खरा या गणेशोत्सवाचा आपला गाभा असायला पाहिजे. कारण या गुणांचं दान गणेशाने आपल्याला करावं, ही दृष्टी गणेशाकडे बघण्याची ज्या संतांनी आपल्याला दिलेली आहे, त्या वारकरी व्यवस्थेमधल्या संतांचं गणेशवंदन हे या अर्थाने आणि म्हणून असं अत्यंत आगळं वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.